अयोध्यामध्ये श्रीराम प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी विराजमान होत आहेत। संबंध देशामध्ये आनंदाचं वातावरण आहे, जगामध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी आहे आणि करोडो भाविक रामांच्या दर्शनासाठी अयोध्येला त्या ठिकाणी जात आहेत। आणि म्हणून आम्ही सुद्धा महाराष्ट्रातील राज्याचे मुख्यमंत्री, 2 कर्तबगार उपमुख्यमंत्री आणि ज्यांना निमंत्रित केलेलं आहे ते सुद्धा त्या ठिकाणी जाणार आहेत। आम्ही महायुतीच्या सरकारच्या वतीनं राज्यामध्ये 22 तारखेला जाहीररित्या सुट्टी जाहीर त्या ठिकाणी केलेली आहेत आणि म्हणून महाराष्ट्रातील जनतेने सुद्धा या आनंदामध्ये सहभागी होऊन प्रत्येकाच्या घरावरती रोषणाई करून आपण जशी दिवाळी दसरा साजरा करतो त्याच पद्धतीनं 22 जानेवारी हा आपला मोठा उत्सव आहे, तो उत्सव साजरा करावा असंही आव्हान त्या ठिकाणी मी करतो। हे बघा, ज्याच्या त्याचा भावनेचा प्रश्न असतो आणि तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की आज मला इथं शिर्डी साईबाबाचं दर्शन घेता आलं, बाबांनी बोलवलं, मला येता आलं। आणि तुम्हाला माहिती आहे बाबांचे चमत्कार काय असतात की बाबांचं दर्शन ज्यावेळेस होतं त्यावेळेस एक ऊर्जा त्या ठिकाणी मिळत असते आणि म्हणून आपल्याला या देशामध्ये तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी मी आता शिर्डी साईबाबाला साकडं घातलं आणि राज्याचे मुख्यमंत्री, 2 कर्तबगार उपमुख्यमंत्री यांना जसं नरेंद्र मोदी साहेब देश पुढे घेऊन जात आहेत तसं महाराष्ट्र पुढे घेऊन जाण्यासाठी सुद्धा शक्ती देव असं मी शिर्डी साईबाबा चरणी त्या ठिकाणी प्रार्थना केली। तर जिल्हा क्रीडा संकुलासंदर्भामध्ये कोणीही निवेदन किंवा मागणी त्या ठिकाणी केलेली नाही। हे शिर्डी साईबाबाचं एक जागृत भारतातलं नाही तर जगातलं देवस्थान त्या ठिकाणचं आहे आणि कुणी जरी मागणी केली असेल आणि जागा उपलब्ध असेल तर 100% आपण चांगल्या पद्धतीनं क्रीडा संकुल उभा करून इथल्या खेळांना प्रोत्साहन देण्याचं काम करू।